सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र स्वप्नील वानखडे आणि आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. मला माहिती आहे की तुम्ही जो फोटो ॲक्च्युली स्क्रीनवर बघताय त्याच्यामध्ये मोदीजी जे आहे भारताचे पंतप्रधान ते श्री रामलल्लांच्या मूर्तीचा सूर्यतिलक समारोह पाहताना आपल्याला इथे दिसत आहेत. आणि मला याची कल्पना आहे की भारतातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येने किंवा 100 करोड लोकांनी काल हा सोहळा आपल्या डोळ्यात देखत यूट्यूब असेल किंवा इतर डी नॅशनल असेल या माध्यमातून आपण नक्कीच पाहिला असेल. तर श्री रामलल्लांच्या मूर्तीचा हा सूर्यतिलक सोहळा काय होता, त्याचं मागचं त्याचं वैशिष्ट्य काय, तो का बरं करण्यात आला, तो कधी प्लॅन करण्यात आला आणि एकूणच त्याच्या मागची जी सायंटिफिक थेअरी आहे ती आपण आज समजून घेणार आहे. असं म्हणतात की वेन स्पिरिच्युअलिटी मीट्स सायन्स देन द मिरॅकल हॅपन्स. आपण आज त्याविषयी थोडीशी चर्चा करू. मी इथे कालच्या सूर्यतिलकाचे थोडेसे ग्लिम्सेस तुम्हाला इथे दाखवून देतो, म्हणजे ज्यांनी हा लाईव्ह सोहळा बघितला नसेल त्यांच्या लक्षात येईल की हा एक्झॅक्ट कशा प्रकारे दिसला. आपण इथे पाहू शकतो की रामलल्लांची जी मूर्ती आहे त्याच्या फोरहेड पर्यंत कशा प्रकारे सूर्याची किरण आलेले दिसतात आणि त्यांचा सूर्यतिलक झालेला आपल्याला इथं दिसतो. तुम्ही इथे पाहू शकता की महाराष्ट्रातील असेल आणि एकूणच भारतातील असेल जे नामांकित वृत्तपत्र आहे त्या सर्वांनीच ही बातमी प्रामुख्याने इथे कव्हर केलेली आपल्याला दिसते. काल रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल नवमी जी असते त्या दिवशी आपण रामनवमी साजरी करतो आणि असं म्हणतात की जे प्रभू श्रीराम आहे त्यांचा जन्म या दिवशी झाला होता. तर अयोध्येतील जे राम मंदिर आहे त्याचं नुकतंच उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. आपण इथे या फोटोमध्ये हा सोहळा पाहू शकतो. तर साधारण दुपारी 12च्या सुमारास जे राम टेम्पल आहे अयोध्येमधलं तिथे हा सूर्यतिलकाचा सोहळा आपल्याला पार पडताना दिसतो. ते आपण श्री रामलल्लांची मूर्ती विराजमान झालेली पाहू शकता. आणि हा जो बीम आहे हा सूर्य किरणांचा बीम आहे जो प्रत्यक्ष रामलल्लांच्या फोरहेडवर जाऊन त्यांचा तिलक करतोय. जवळपास 58 mm 58 mm चा हा तिलक होता आणि जवळपास 3 ते 3.5 मिनिटांसाठी म्हणजे 11:58 ते 12:02 मिनिटापर्यंत साधारण 3-3.5 मिनिटापर्यंत हा तिलक त्यांचा होत होता. आता हा तिलक कशासाठी तर आणि सूर्याचाच तिलक म्हणजे सूर्यतिलकच कशासाठी तर आपल्याला ज्ञात आहे की प्रभू श्रीराम जे आहेत इथे आपण त्यांचं एक पिक्चरल रिप्रेझेंटेशन पाहू शकतो. ते मुख्यत्वे सूर्यवंशी त्यांचं कुल जे होतं ते सूर्यातल्या वंशातलं होतं आणि त्यांची जी फॅमिलीची जी हिस्ट्री आहे किंवा डिसेंडंट्स त्यांचं फॅमिलीची जे आहे ते असोसिएट आहेत. जो सन आहे सूर्यदेव आहे त्यांच्याशी तो असोसिएट आपण मानतो आणि त्याच्याचमुळे त्यांचं तिलक जे आहे ते सूर्यतिलक नवमीच्या दिवशी पार पडलं. आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीराम हे हिंदू संस्कृतीचे आराध्य आहेत आणि आद्य पुरुष म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर निश्चितच हा सोहळा अतिशय भक्तिभावपूर्वक पार पडला आणि तो पाहण्यात देखील आला. लोकांनी घरून रामलल्लांचं दर्शन सूर्यतिलक होताना घेतलं देखील. पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची रचना कशी होती, याच्यामध्ये कुठलं सायंटिफिक टेम्परामेंट होतं आणि कशा प्रकारे हे रेस जे आहे हे श्री रामलल्लांच्या फोरहेड पर्यंत पोहोचवण्यात आले होते, त्याचा मागचं सायन्स काय याच्याविषयी थोडी माहिती घेऊ. CBRI म्हणजे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची जी रुड़कीमधली संस्था आहे तिचं खास करून या रामलल्लांच्या टेम्पलचं अयोध्येतील टेम्पल मध्ये मुख्य भूमिका आहे. याचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर प्रदीप कुमार यांनी जेव्हा NDTVला इंटरव्ह्यू दिला त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की त्यांनी एका विशिष्ट शब्दाचा उपयोग केला, ते म्हणजे फोटो मेकॅनिकल सिस्टमचा वापर करून जे सनरेज आहे सूर्यकिरण आहे ते रामलल्लांच्या मूर्तीपर्यंत पोहोचवण्यात आले होते आणि त्यांनी पूर्ण ती प्रोसेस सांगितली ती आपण आज इथे बघणार आहे. फार इंटरेस्टिंग अशी ही प्रोसेस होती. ऑप्टो मेकॅनिकल सिस्टम त्याच्यामध्ये मुख्यत्व करून दोन शब्दाचा उल्लेख येतो, एक म्हणजे ऑप्टो आणि दुसरा म्हणजे मेकॅनिकल. ऑप्टो शब्द हा नेहमी आपण ऑप्टिक्ससाठी वापरण्यात येतो. रेज असतील, विजिबल स्पेक्ट्रम असेल किंवा लेन्सेस असतील याच्यासाठी खास करून आपण ऑप्टिक्स या शब्दाचा उपयोग नेहमी करत असतो. आणि मेकॅनिकल सिस्टम म्हणजे जे पाईप्स आहेत किंवा लेन्सेस ज्या पाईप्समध्ये फिट करण्यात आले होते की जे पूर्ण सूर्यापासून ते रामलल्लाच्या फोरहेडपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पूर्ण जी सिस्टम यूज करण्यात आली होती ही मेकॅनिकल सिस्टम होती. म्हणून ऑप्टो मेकॅनिकल सिस्टमचा यूज करून हे करण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं. त्या सिस्टममध्ये मुख्यतः 4 मिरर्स 4 आरशांचा यूज झाला होता आणि 4 लेन्सेस याच्यामध्ये यूज केलेले आपल्याला दिसतात. आपण इथे बघू शकतो की L1 पासून L4 पर्यंत हे लेन्सेस 1, 2, 3, 4 आणि M1 पासून ते M4 पर्यंत 1, 2, 3, 4 हे मिरर्स असे याच्यामध्ये लावण्यात आले होते. तर याचं मेकॅनिझम मी तुम्हाला थोडं समजून सांगतो. अगदी लेमॅन टर्ममध्ये आपण हे ॲपरेटस वर्क कसं करत होतं हे बघू. आपण इथे सूर्य पाहू शकतो आणि हे सनरेज खाली येताना पाहू शकतो. आपल्याला माहिती आहे की जे रामलल्लांचं मंदिर आहे ते 3 स्टोरी आहे, म्हणजे 3 मजल्यांचं ते बनलेलं आहे आणि मंदिराचा हा जो पोर्शन आहे म्हणजे शिखरपासून खालपर्यंतचा आणि इथे डायटी जे आहेत आयडल हे विराजमान असतात तर याला आपण गर्भगृह या नावाने ओळखतो. आपल्याला माहिती आहे की हा जो सर्व मंदिराचा स्ट्रेच असतो त्याला आपण मंडपम असं म्हणतो आणि इकडे समोर एक गोपुरम असतं आणि विविध याचे अंग असतात जे एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण कदाचित एखाद्या दिवशी टेम्पल आर्किटेक्चरमध्ये पुढे जाऊन बघू.
तर सांगायचा मुद्दा असा की चैत्र शुक्ल नवमीला सूर्य जेव्हा एकदम मंदिराच्या वर होता पूर्व दिशेला, तेव्हा मंदिरामध्ये इथे कुठंतरी हे सिस्टम बसवण्यात आला होता, जिथून सनरेज जे आहे ते एक्झॅक्टली आत आले 3rd फ्लोअरमधून, आणि नंतर ते पाईपलाईननी पूर्ण खालपर्यंत त्याचं स्ट्रेचिंग झालं. मधात त्याचे मिरर्स जे वापरले होते त्या मिररमधून ते रिफ्लेक्ट होत 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 त्याला खालपर्यंत बेंड करण्यात आला, आणि इथं जी रामलल्लांची मूर्ती विराजमान आहे गर्भगृहाच्या सेंटरमध्ये तिथपर्यंत बरोबर तो रेस पोहोचवण्यात आला. त्याची मी एक तुम्हाला आकृती दाखवतो की बघा, इथे आपण बघू शकतो की हा जो सन आहे आणि सनरेज खाली येताना आपल्याला दिसत आहे. तर याला टिल्टिंग मेकॅनिझम, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला टिल्ट करतो त्याच्यासाठी आपण लेन्स त्याला वापरण्यात आला होता. तर साधारण एक असं त्याला लेन्स असेल आणि सूर्यकिरण असा पडल्यानंतर तो ऑटोमॅटिक टिल्ट होऊन आडवा होतो, त्याला आपण टिल्टिंग मेकॅनिझम म्हणतो. तो याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि हा जो आहे हा पूर्ण इथनं सोलर जो आहे रेस तो टिल्ट होऊन पूर्ण खालपर्यंत जाताना आपल्याला दिसतो. आणि 3rd फ्लोअर टू सेकंड टू 1st फ्लोअर, आणि 1st फ्लोअरमध्ये उतरल्यानंतर हा गर्भगृहात प्रवेश करतो. इथे परत एक मिरर लावलेला असतो या अँगलनी, म्हणजे तो असा टिल्ट झाला पाहिजे. आणि करत करत तो पूर्ण हे जे रामलल्ला विराजमान आहेत गर्भगृहामध्ये, तर त्यांच्या फोरहेडपर्यंत तो येऊन पोहोचला होता. आणि अशी एकदम कॉम्प्लिकेटेड मशिनरीजचा यूज करून, 4 लेन्सेस आणि मिरर्सचा यूज करून रामलल्लांच्या फोरहेडपर्यंत त्यांचा सूर्यतिलक करण्यासाठी हे सनरेज पोहोचवण्यात आले होते. जे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्या अखत्यारीमध्ये हा पूर्ण टेम्पलचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतंय. तर त्यांनी जेव्हा टेम्पलचं आर्किटेक्चर तयार होत होतं त्याच्या आधीच प्लॅनिंगमध्ये हे इन्क्लूड केलं होतं. आणि एक बँगलोरची संस्था आहे ऑप्टिक्स अँड अलाइड इंजिनिअरिंग, ऑप्टिका म्हणून, बँगलोर बेस्ड कंपनी आहे. ती विशेष करून याच्यामध्ये पारंगत आहे की विशेष प्रकारचे लेन्सेस, टिल्टिंग लेन्सेस कसे, ट्रान्सफर लेन्सेस कसे बनवायचे, तर त्यांच्याकडून त्यांनी इक्विपमेंट्स घेतले होते. आणि भारतातल्या ज्या उच्च दर्जाच्या ॲस्ट्रोफिजिक्सच्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या प्रोफेसर्सच्या मार्गदर्शनाखाली याचं सिस्टम बनवण्यात आली होती. कारण आपल्याला माहित आहे की सोलर सिस्टममधले सगळे जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती एक विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतात. आणि ॲस्ट्रोफिजिक्सचा वापर करून आपण एक्झॅक्ट पोझिशन सूर्याची लोकेट करू शकतो की जर ही तिथी असेल किंवा ही तारीख असेल तर या तारखेला जो कम्प्लीट स्पेसचा हॉरिझॉन आहे त्याच्यामध्ये आपण त्याला टॅग करू शकतो गणिताने की सूर्य एक्झॅक्ट कुठल्या पोझिशनला असेल. आणि ती पोझिशन एकदा लक्षात आली की त्याच्यानुसार आपण लेन्सेस अकॉर्डिंगली सेट करू शकतो. आणि ती सनरेज जो आहे तो कुठल्याही आपल्याला ज्याचं औचित्य असेल त्या भागापर्यंत आपण पोहोचू शकतो. बाय द वे, सूर्यतिलक ही जी संकल्पना आहे ती पहिल्यांदाच आपण यूज करतोय असं नाही. एन्शियंट काळापासून, जेव्हापासून मंदिरांची निर्मिती भारतीय उपखंडात होत गेली तेव्हापासूनच सूर्यकिरण मंदिराच्या आत कुठल्या विशिष्ट दिवशी प्रवेश करतील याचं शास्त्र भारतीयांनी डेव्हलप केलं होतं. त्याच्यामध्ये अनेक मंदिरांचा उल्लेख आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात जे आपलं नामांकित मंदिर आहे ओडिसाचं कोणार्कचं जे सूर्य मंदिर आहे, सन टेम्पलचे आहे, 13व्या शतकात त्याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं. आणि ते त्याच्या वर्शिप करण्यासाठी, सूर्याचं पूजन करण्यासाठी त्या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. त्या मंदिरातही ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे याच्या 13व्या शतकामध्ये. कोणार्कचं सूर्य मंदिर आपल्याला माहिती आहे, पण मला असं वाटतं कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल. आणि एक महाराष्ट्राचा नागरिक आणि मराठी नागरिक असल्याच्या नात्यानं आपल्याला ही गोष्टी ही माहीत पाहिजे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जे आपलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे, तर महालक्ष्मी मंदिर जे चालुक्यांच्या कालखंडामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं त्याच्यामध्ये एक महोत्सव होतं. त्या महोत्सवाचं नाव आहे किरणोत्सव. आणि या किरणोत्सवमध्ये पण वर्षातून 2दा हा उत्सव होतं. आणि याच्यामध्ये पण एक्झॅक्टली सेम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो. आणि जी महालक्ष्मी डिवोटी आहे देवीला, तर देवीला सूर्यप्रकाशानं न्हावून ती निघते. तसा हा किरणोत्सव महालक्ष्मी मंदिरामध्ये पण साजरा करण्यात येतो. बाय द वे, आमचं जे अभ्यास लक्ष ॲप आहे ते प्ले स्टोअर, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि विविध प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते अवेल करू शकता. राज्यसभेची जी अधिकारी बॅच आहे ती नवीनच आता लॉन्च झालेली आहे. आपण प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करून त्याचा फायदा घेऊ शकता आणि आमच्याशी जोडू शकता. आणि 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह MPSC तुम्ही एक होलिस्टिकरित्या तयारीही करू शकता. अशाच नवनवीन टॉपिक सोबत आपण पुन्हा भेटत राहू. तुर्तास जय महाराष्ट्र.